नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण अर्थशास्त्राच्या पहिल्या प्रकरणाचा म्हणजे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना या प्रकरणाचा शेवटचा भाग बघितला। आज आपण पहिल्या प्रकरणावरील स्वाध्याय किंवा त्यावरील प्रश्न बघणार आहोत व ते सोडवण्याचाही प्रयत्न करणार आहोत। तसेच तुम्ही तुमच्या अर्थशास्त्राच्या वहीत पहिल्या प्रकरणाच्या नोट्स लिहित असालच, त्याचबरोबर आजचा हा स्वाध्याय किंवा प्रश्न उत्तरेही तुम्ही वहीत लिहून ठेवायचे की जेणेकरून पुढे तुम्हाला अभ्यासासाठी त्याचा उपयोग होईल। तर पुढे बघा, आपल्याला पहिल्या प्रकरणावरील स्वाध्याय किंवा प्रश्न उत्तरे दिलेली आहेत। त्यामध्ये बघा की एकूण 6 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत। त्यातील पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा। या प्रश्नात बघा तुम्हाला एक प्रश्न दिलेला असेल, त्याचबरोबर त्याचे पुढे 4 विधाने किंवा पर्याय हे अ, ब, क, ड या स्वरूपात दिलेले असेल व त्याच पुढे तुम्हाला उत्तरांचा परत एक पर्याय दिलेला असेल आणि त्या पर्यायांमधूनच तुम्हाला उत्तर शोधायचं आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे सहसंबंध पूर्ण करा। या प्रश्नामध्ये बघा की अगोदर किंवा नंतर एका घटकाचा सहसंबंध हा दिलेला असेल, त्यावरून आपल्याला त्या पुढील घटकाचा सहसंबंध ओळखायचा आहे किंवा आपल्याला उत्तर त्याचं शोधायचं आहे। त्यानंतर पुढे प्रश्न तिसरा आहे की खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा। तर यामध्ये बघा की आपल्याला उदाहरण दिलेलं असेल आणि त्या उदाहरणावरून ती कोणती संकल्पना आहे किंवा तो कोणता घटक आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आणि मग ती संकल्पना किंवा घटक आपल्याला पुढे स्पष्ट करायचं आहे किंवा त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे। त्यानंतर प्रश्न चौथा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे। त्यानंतर प्रश्न 5वा आहे खालील विधानांशी सहमत किंवा असहमत आहात काय? सहकारण स्पष्ट करा। आता या प्रश्नामध्ये आपल्याला विधाने दिली जातील आणि त्या विधानांशी आपण सहमत आहोत का? तर मग का सहमत आहोत तर ते पुढे सहकारण लिहायचं। त्या विधानाशी आपण असहमत असाल तर का असहमत आहे तर त्याचं स्पष्टीकरण पुढे आपल्याला यामध्ये लिहायचं आहे। त्यानंतर प्रश्न 6वा आहे की सविस्तर उत्तर लिहा। आता शेवटचा प्रश्न आपल्याला माहिती आहे की मोठा प्रश्न असतो आणि त्याचं सविस्तर उत्तर हे आपल्याला लिहावं लागतं। तर आपण प्रश्न पहिला बघू। तर प्रश्न पहिला आहे योग्य पर्याय निवडा। आता बघा की या प्रश्नामध्ये आपल्याला एक पुढे प्रश्न दिलेला आहे आणि त्याचे अ, ब, क, ड असे 4 विधाने किंवा पर्याय दिलेले आहेत। त्यानंतर पुढे परत उत्तरांचे पर्याय दिलेले आहेत, त्यामध्ये सुद्धा 1, 2, 3, 4 असे पर्याय दिलेले आहे। तर आपल्याला प्रश्नाचे योग्य विधाने आधी बरोबर शोधायची आहे आणि त्यावरून मग आपल्याला त्याचं उत्तर हे ठरवायचं आहे। तर प्रश्न पहिला बघू बघा की अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात। आता प्रश्न नीट वाचायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे। जर प्रश्न नीट समजला नाही, नीट वाचला नाही तर तुमचं उत्तर चुकण्याची शक्यता असते। तर पहिला प्रश्न आहे की अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात। त्यामध्ये अ दिलं, अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे। आपण सुरुवातीला प्रस्तावनेमध्येच बघितलं बघा की अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र म्हणून ओळखलं जातं किंवा सामाजिक शास्त्राचा अर्थशास्त्र हा एक भाग आहे। म्हणजे अविधान हे अर्थशास्त्राच्या बाबतीत लागू होताना आपल्याला दिसून येतं। त्यानंतर आहे की अर्थशास्त्र या संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द आयकोनोमिया पासून आले आहे। आपण सुरुवातीला प्रस्तावनेनंतर अर्थशास्त्राचा अर्थ बघितला आणि त्याच्यामध्ये हे विधान आपण बघितलेलं होतं आणि त्यामुळे ब विधान हे सुद्धा अर्थशास्त्रासाठी लागू होताना आपल्याला दिसून येतं। त्यानंतर क दिलं, अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडीत आहे। आता आपल्याला माहिती की अर्थशास्त्रामध्ये मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास हा केला जातो, म्हणजेच क विधानसुद्धा बरोबर आहे। त्यानंतर पुढे दिलं ड विधान, अर्थशास्त्र हे कौटुंबिक वा संपत्तीचं व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे। अर्थशास्त्रामध्ये कुटुंबाचा किंवा संपत्तीचं व्यवस्थापन हे केलं जातं,
म्हणजे ड विधानसुद्धा अर्थशास्त्राच्या बाबतीत लागू होत असतं. म्हणजेच अ, ब, क, ड हे चारही विधाने अर्थशास्त्राच्या बाबतीत लागू होत असतात. मग आता आपल्याला उत्तरांचे पर्याय बघायचे. मग त्यामध्ये अ, ब, क, ड असलेला पर्याय कोणता? तर बघा, पर्यायांमध्ये जो चौथा पर्याय आहे तर तो पर्याय बरोबर आहे किंवा आपलं उत्तर ते आहे. तसंच बघा, निळ्या रंगाने तिथे डॉट केलेलं आहे तर ते आपलं उत्तर आहे. म्हणजे अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील चारही विधाने म्हणजे अ, ब, क, ड ही लागू होताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला त्यांनी, ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत कोणते विधान किंवा विधाने लागू होत नाही? आता बघा, पहिल्याच्या प्रश्नामध्ये आपलं विचारलं कोणती विधाने लागू होतात आणि दुसऱ्यामध्ये विचारलं कोणती विधाने लागू होत नाही. आणि त्यामुळे प्रश्न नीट समजून उत्तर शोधा. तर ॲडम स्मिथ आपण बघितलं की ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांची व्याख्याही आपण बघितली. तर पुढे आपल्याला अ, ब, क, ड अशी 4 विधाने दिलेली आहेत. तर त्यातील अ आहे, ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. तर आपल्याला माहिती आहे की ॲडम स्मिथ हे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत. हे विधान ॲडम स्मिथच्या बाबतीत लागू होतं. ब विधान आहे, ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला. आता आपण बघितलं होतं की ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती म्हणजे वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे ब विधानसुद्धा ॲडम स्मिथच्या बाबतीत लागू होतं. क विधान दिलं, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. ॲडम स्मिथची व्याख्याच आपण बघितली की अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे. म्हणजे क विधानसुद्धा ॲडम स्मिथच्या बाबतीत लागू होतं. त्यानंतर ड विधान आहे, अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते. तर बघा की वरील अ, ब, क हे 3 विधानं ॲडम स्मिथच्या बाबतीत लागू होतात. पण ड जे विधान आहे, अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते, हे विधान मात्र ॲडम स्मिथच्या बाबतीत लागू होत नाही. कारण अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते हे विधान अल्फ्रेड मार्शल यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आपलं उत्तर आहे ड. म्हणजे उत्तरांच्या पर्यायांमध्ये पर्याय पहिला की ड हे आपलं उत्तर असेल. तसंच निळ्या रंगाने डॉट केलेलं आहे ते आपलं उत्तर आहे. म्हणजेच ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत कोणते विधान किंवा विधान लागू होत नाही. तर अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते हे विधान त्यासाठी लागू होत नाही. आणि वरील 3 अ, ब, क हे विधाने लागू होतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे. बघा, आता लिओनेल रॉबिन्स यांची व्याख्याही आपण बघितलेली आहे. त्यांच्या व्याख्येचे मुद्देही आपण बघितलेले होते. तर कोणकोणते मुद्दे आहेत ते आपण बघणार आहोत. तर इथे सुद्धा बघा अ, ब, क, ड असे 4 विधाने किंवा मुद्दे त्यांनी दिलेले आहे. तर बघा, लिओनेल रॉबिन्स यांनी त्यांची जी व्याख्या सांगितली तर त्याचे मुद्दे आपण बघितलेलेच आहे. त्यामध्ये पहिलं अ दिलेलं आहे, अमर्याद गरजा. आता बघा की लिओनेल रॉबिन्सच्या व्याख्येत आपण बघितलं होतं की अमर्याद गरजा हे त्यांच्या व्याख्येत हा मुद्दा दिलेला आहे. त्यानंतर मर्यादित साधने हा मुद्दा देखील त्यांच्या व्याख्येमध्ये आहेत. त्यानंतर तिसरा जो पर्याय आहे क, गरजांना अग्रक्रम नसतो. आता बघा की गरजांना अग्रक्रम असतो असं जर असतं तर तो लिओनेल रॉबिन्सच्या व्याख्येचा मुद्दा ठरला असता. परंतु गरजांना अग्रक्रम नसतो हा उल्लेख इथे झालेला आहे. त्यानंतर ड आहे, साधनांचे पर्यायी उपयोग. तर लिओनेल रॉबिन्सच्या व्याख्येमध्ये साधनांचे पर्यायी उपयोग हा मुद्दा दिलेला आहे. म्हणजे बघा की आपलं उत्तर आहे अ, ब, ड. म्हणजेच अमर्याद गरजा, मर्यादित साधने आणि साधनांचे पर्यायी उपयोग हे लिओनेल रॉबिन्सच्या व्याख्येचे मुद्दे आहेत. पण क जो मुद्दा आहे की गरजांना अग्रक्रम नसतो हा मुद्दा तिथे चुकीचा दिलेला आहे. असतो असा उल्लेख असता तर मग त्याचा समावेश तिथे झाला असता. पण नसतो हा शब्द तिथे आलेला आहे.
आणि त्यामुळे बघा की लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे. तर मग आपला उत्तरांचा पर्याय क्रमांक आहे 4, म्हणजे अ, ब आणि ड हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर पुढे चौथं दिलं, संपत्तीच्या बाबतीत खालील विधाने लागू होतात. आता संपत्ती हा घटक आपण बघितला किंवा ही संकल्पना आपण बघितलेली आहे. तर संपत्तीच्या बाबतीत खालील विधाने लागू होतात. अविधान दिलं की संपत्ती म्हणजे अशी कोणतीही वस्तू जिला बाजारमूल्य आहे आणि त्याची देवाणघेवाण करते. आता संपत्तीची व्याख्याच आपण हे बघितलेली आहे, त्यामुळे अ हे विधान संपत्तीच्या बाबतीत काय होतं, लागू होतं. ब विधान, संपत्तीत मनुष्यबाह्यता आहे. हे सुद्धा आपण बघितले. आता मनुष्यबाह्यता ही संपत्तीचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे हे विधानसुद्धा तिथे लागू होतं. त्यानंतर पुढचं आहे क, संपत्तीत उपयोगिता नसते. आता बघा इथं जर असतं की संपत्तीत उपयोगिता असते तर हे विधान लागू झालं असतं, परंतु नसते हा शब्द दिलेला आहे, त्यामुळे हे विधान इथे लागू होत नाही. त्यामुळे बघा की क या विधानाचा यामध्ये समावेश होणार नाही. त्यानंतर आहे ड, की संपत्तीत दुर्मिळता आणि विनिमयता आहे. आता संपत्तीचं आपण वैशिष्ट्य बघितलं होतं की दुर्मिळता आणि विनिमयता ही संपत्तीमध्ये असते, आणि त्यामुळे की संपत्तीच्या बाबतीत अ, ब आणि ड ही 3 विधाने लागू होतात. तर क हे विधान त्यासाठी लागू होत नाही, कारण संपत्तीत उपयोगिता ही असते, मात्र इथं दिलेलं आहे नसते, त्यामुळे तिचं समावेश इथे करण्यात येणार नाही. म्हणजे उत्तर काय आहे आपलं, पर्याय क्रमांक 1, अ, ब आणि ड. त्यानंतर पुढे 5वा पर्याय दिलेला आहे किंवा 5वा प्रश्न दिलेला आहे, राष्ट्रीय उत्पन्नात खालील घटकांचा विचार केला जातो. राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना आपण बघितली की स्थूल अर्थशास्त्राची मूलभूत संकल्पना म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ओळखलं जातं, आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणकोणत्या घटकांचा विचार केला जातो ते आपण बघणार आहोत. मग त्यामध्ये बघा की राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचा समावेश होतो. तर आपण बघितलं होतं की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेवटच्या तयार झालेल्या वस्तू व सेवांचा समावेश केला जातो, म्हणजे अ हे विधान किंवा या घटकाचा इथे विचार केला जातो. त्यानंतर ब दिलं, यात आर्थिक वर्षातील उत्पादित वस्तू व सेवांचा समावेश होतो. आता व्याख्येमध्ये आपण बघितलं होतं की एका आर्थिक वर्षातील उत्पादित वस्तू व सेवांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होतो, म्हणजे ब या घटकांचा सुद्धा यामध्ये विचार केला जातो. त्यानंतर क, दुहेरी मोजदाद टाळले जाते. आपण बघितलं की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये दुहेरी मोजमाप हे टाळलं जातं, म्हणजे क या घटकांचाही इथे विचार केला जाईल. त्यानंतर ड, बाजारभावानुसार मूल्य विचारात घेतले जाते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्येत आपण बघितलं होतं की वस्तू व सेवांचं बाजारभावानुसार मूल्य हे विचारात घेतलं जातं, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पुढील 4ही घटकांचा किंवा 4ही पर्यायांचा किंवा 4ही विधानांचा समावेश हा होईल. म्हणजेच आपला उत्तरांचा पर्याय क्रमांक आहे 4, म्हणजे अ, ब, क आणि ड होय. तर पहिला प्रश्न तुम्हाला समजला असेल, योग्य पर्याय निवडा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सहसंबंध पूर्ण करा. आता बघा की यामध्ये आपल्याला सुरुवातीला बघा पहिला प्रश्न दिलेला आहे, आणि यामध्ये सुरुवातीला त्यांनी सहसंबंध पूर्ण करून दिलेला आहे. त्यानंतर पुढे सामाजिक शास्त्र असं दिलेलं आहे, आणि त्यापुढे आपल्याला एक रिकामं कोष्टक दिलेलं आहे. तर आपल्याला तो सहसंबंध पूर्ण करायचा आहे. तर बघा की सुरुवातीच्या घटकाहून आपल्याला दुसऱ्या घटकाचा संबंध हा ओळखायचा असतो. तर पहिलं दिलं नैसर्गिक शास्त्र आणि पुढे दिलं तंतोतंत शास्त्र. तर आपण बघितलं होतं की नैसर्गिक शास्त्राला तंतोतंत शास्त्र असंही म्हटलं जातं. तर मग सामाजिक शास्त्राला काय म्हटलं जातं, तर आपण बघितलं होतं की सामाजिक शास्त्राला वर्तणूकशास्त्र किंवा अमूर्तशास्त्र म्हणूनही ओळखलं जातं, आणि त्यामुळे आपलं उत्तर असेल अमूर्तशास्त्र किंवा वर्तणुकीचे शास्त्र. बघा नैसर्गिक शास्त्र हे तंतोतंतशास्त्र आहे, तर सामाजिक शास्त्र हे काय आहे, तर ते एक अमूर्तशास्त्र आहे किंवा वर्तणुकीचं शास्त्र आहे.
तर अमूर्त किंवा वर्तणुकीशास्त्र दोघांपैकी कोणतंही एक लिहिलं तर उत्तर तुमचं बरोबर असेल. त्यानंतर बघा आता दुसरा प्रश्न बघा की दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर शोधायचं आहे. रिकामं कोष्टक ते दिलेलं आहे आणि त्यापुढे त्याचा सहसंबंध दिलेला आहे की मानसशास्त्र रिकामी जागा सोडली आणि भौतिकशास्त्र पुढे रिकामी जागा सोडली आणि पुढे लिहिलं मानसशास्त्र हे काय आहे, सामाजिक शास्त्र आहे. आता मानसशास्त्र हे तर सामाजिक शास्त्र आहे, मग भौतिकशास्त्र हे काय आहे, तर भौतिकशास्त्र हे काय आहे, नैसर्गिक शास्त्र आहे किंवा नैसर्गिक शास्त्रामध्ये त्याचा समावेश हा होतो. मग सामाजिक शास्त्रामधलं आपण बघितलं की अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, इतिहास असेल किंवा मानसशास्त्र असेल यांचा समावेश काय होतो सामाजिक शास्त्रात. तर मग हे भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल किंवा पदार्थविज्ञान असेल, गणित असेल, हे जे विषय आहे किंवा हे शास्त्र आहे तर त्यांचा समावेश कशामध्ये होतो, नैसर्गिक शास्त्रामध्ये त्यांचा समावेश होतो. म्हणजेच आपलं उत्तर असेल नैसर्गिक शास्त्र. तुम्ही कोष्टकामध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. म्हणजे बघा की नैसर्गिक शास्त्र हे तंतोतंतशास्त्र आहे, तर सामाजिक शास्त्र हे काय आहे, अमूर्त किंवा वर्तणुकीचं शास्त्र आहे. मग आता मानसशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे, तर मग भौतिकशास्त्र काय आहे, तर मग ते काय आहे, नैसर्गिक शास्त्र. त्यानंतर तिसरं दिलं की अर्थशास्त्र आणि पुढे दिलं कौटिल्य. मग अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य याने लिहिलेला आहे. तर राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ मग कोणी लिहिला, तर आपण ॲडम स्मिथची व्याख्या बघितली. तर राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ मग कोणी लिहिला, तर ॲडम स्मिथ यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे अर्थशास्त्र ग्रंथ हा कौटिल्याने लिहिला, तर राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ कोण लिहिला, तर ॲडम स्मिथ यांनी तो लिहिलेला आहे. त्यानंतर चौथा प्रश्न जो आहे आवश्यक गरजा आणि सुखसोयीच्या गरजा. तर हा जो प्रश्न आहे तो वगळण्यात आलेल्या अभ्यासक्रमातील प्रश्न असल्यामुळे तो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही. पुस्तकामध्ये गरजांचं वर्गीकरण हा भाग वगळण्यात आलेला आहे आणि त्यावरीलच हा प्रश्न दिलेला आहे आणि त्यामुळे हा चौथा प्रश्न परीक्षेत विचारला जाणार नाही. तरीही आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यासाठी फक्त आपण एक माहितीसाठी की बघा आवश्यक गरजा आणि आपल्यासाठी रिकामी जागा सोडली आणि पुढे सुखसोयीच्या गरजा. आता सुखसोयीच्या गरजा तर की ज्याच्यापासून आपले कष्ट हे कमी होतात, आपल्याला एक प्रकारचं सुख हे मिळतं. तर मग धुलाई यंत्र असेल, मिक्सर असेल, तर यामुळे काय होतं की कष्ट हे कमी होतात. म्हणजे सुखसोयीच्या गरजा कोणत्या आहे, तर धुलाई यंत्र असेल, मिक्सर असेल, कुकर असेल. तर मग आवश्यक गरजा कोणत्या की ज्याला आपण मूलभूत गरजा आहे असं म्हणतो, तर ते आहे मग अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण असेल, आरोग्य असेल. तर इथे आपण ते लिहू शकतो. पण हा भाग इथे वगळण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हा चौथा जो प्रश्न आहे तर त्यावर प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही. त्यानंतर आहे पाचवं विनामूल्य वस्तू आणि पुढे दिलं उपयोगिता मूल्य. आता बघा की यामध्ये विनामूल्य वस्तू की ज्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे हे द्यावे लागत नाही आणि उपयोगिता मूल्य की ज्यामध्ये बघा की मानवाची गरज पूर्ण करण्याची क्षमता किंवा शक्ती असते किंवा बघा की एखाद्या वस्तूंचे दैनंदिन जीवनामध्ये मूल्य किंवा महत्त्व हे जास्त असतं, त्याला उपयोगिता मूल्य असं म्हटलं जातं. म्हणजे बघा आपण उदाहरणामध्ये सूर्यप्रकाशाचं उदाहरण घेतलं होतं की सूर्यप्रकाश हा सर्वांसाठी अति आवश्यक आहे, परंतु त्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे हे द्यावे लागत नाही आणि त्यामुळे त्यांनी विनामूल्य वस्तू पुढे उपयोगिता मूल्य असं दिलेलं आहे. तसंच त्याच्या पुढे आर्थिक वस्तू दिलेल्या आणि पुढे आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं आहे. आता बघा की मग आर्थिक वस्तू त्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात. मग त्याचं पुढचं उत्तर आहे की विनिमय मूल्य. आता विनिमय मूल्य म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूंचे पैशाच्या स्वरूपातील मूल्य किंवा महत्त्व म्हणजे विनिमय मूल्य होय. किंवा एका वस्तूंचे दुसऱ्या वस्तूत रूपांतर व्यक्त
एका वस्तूंचे दुसऱ्या वस्तूंच्या रूपात व्यक्त केलेले मूल्य किंवा पैशाच्या स्वरूपात सांगितलेली किंमत म्हणजेच विनिमय मूल्य होय. म्हणजे बघा, विनामूल्य वस्तू तर त्याचं उत्तर दिलं उपयोगिता मूल्य, आणि आर्थिक वस्तू त्याचं उत्तर पुढे दिलं विनिमय मूल्य की पैशाच्या स्वरूपात व्यक्त केलेली किंमत होय. त्यानंतर बघा की पुढे आपल्याला प्रश्न तिसरा दिलेला आहे की खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. तसंच पुढे चौथा प्रश्न, पाचवा प्रश्न आणि सहावा प्रश्न दिलेला आहे. तर हे प्रश्न आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही या प्रश्न पहिला आणि दुसऱ्याचा अभ्यास करा, आपल्या वहीमध्ये ते लिहून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.